बीटरूट कबाब एकदम झटपट होते ही रेसिपी आणि खायला सुद्धा एक नंबर लागते। सकाळचा ब्रेकफास्ट असो किंवा संध्याकाळची छोटी भूक यासाठी ते एकदम बेस्ट ऑप्शन आहे। बीट आणि बटाटे हे आधीच उकडून ठेवलेले असतील ना तर हे कबाब अगदी 5 मिनिटात होतात। इथे मी 2 मोठ्या साईजची बीट उकडवून घेतलेत, उकडल्यानंतर त्याची सालं काढलेत आणि आता हे बीट किसून घ्यायचेत। बीट आता बघा किसून झालेत माझे। आता यामध्ये घालायचा बटाटा। एक मीडियम साईजचा बटाटा उकडवायचा, त्याचा साल काढायचा आणि किसून घ्यायचा। इथे मी ऑलरेडी बटाटा किसून त्यामध्ये चटणी, मीठ आणि हळद मिक्स करून घेतले। ॲक्च्युअली मी सकाळी आलू पराठा केला होता, त्यातलं हे स्टफिंग उरलं आहे। यामध्ये फक्त बटाटा, चटणी आणि मीठ मिक्स केलेले आहे, तर तेच मी आता इथे वापरते आहे। त्यानंतर इथे घालायचे अगदी जराशी शिमला मिरची। शिमला मिरची अशी बारीक चिरून घ्यायची। जर शिमला मिरची जास्त आवडत असेल ना तर त्याचं प्रमाणही वाढवू शकतो आपण। थोडीशी शिमला मिरची हवं तर तेलात परतवूनही घेऊ शकतो आणि मग यामध्ये घालायचे। मी इथे डायरेक्टलीच शिमला मिरची घातली आहे, कारण अगदी जराशीच घातली आहे मी, आणि त्यामुळे जेव्हा आपण हे कबाब खातो तेव्हा असे दाताखाली सुद्धा ते छान लागतात। आता यामध्ये घालायचे पनीर। इथे मी 50 ग्राम पनीर घेतलेलं आहे। आता यामध्ये बटाट्याचं, पनीरचं, शिमला मिरचीचं प्रमाण हे किती ठेवायचं हे स्वतःच्या आवडीवर डिपेंड आहे। जे तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे हे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। अर्थातच बीटरूट कबाब आहे म्हटल्यावर बीटाचं प्रमाण हे थोडं जास्तच ठेवायचं। पनीर सुद्धा माझं इथे किसून झालेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं आधीच मिक्स करून घेतल्यावरती ना अंदाज येईल हे मिक्सचर किती ओलसर आहे, याला बाइंडिंगसाठी पुढे किती तांदळाचं पीठ घालावं लागणार आहे, त्यासाठी आधी सगळं मिक्स करून घ्यायचं। मिश्रण आता बऱ्यापैकी ओलसर आहे, सगळं माझं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ। बटाट्यामध्ये माझं ऑलरेडी चटणी, मीठ आणि हळद होतंच, तर ते लक्षात घेऊनच मी आता मीठ आणि बाकीचे गरम मसाले घालणार आहे। त्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट, आपल्याला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे घालू शकतो। जर लाल तिखट घालायचं नसेल तर मिरची सुद्धा आपण चिचून यामध्ये घालू शकतो। त्यानंतर पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर आणि अगदी किंचितची हळद। आता यामध्ये बाइंडिंगसाठी मी घालणार आहे 4 ते 5 चमचा तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्स वापरू शकता किंवा पोहे मिक्सरला लावून तेही इथे वापरू शकतो। अगदी जरासं मी इथे चीज घालते। चीज घालणं हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल, चीज घरात असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल। चीज शिवाय सुद्धा हे कबाब ना खूप छान लागतात। आता हे पुन्हा सगळं आपण मिक्स करून घेऊयात। आता तांदळाच्या पिठामुळे याला चांगली बाइंडिंग आलेली आहे।
हे सगळं आता मिक्स करून झालेलं आहे. आधीपेक्षा जरासा ओलसरपणा कमी झालेला आहे. तसं हे मिश्रण जरासं हलकंच असतं, एकदमही घट्ट नसतं. त्यामुळे अगदी जास्त तांदळाचं पीठ वापरू नका. आता आपल्याला हवेत त्या साईजमध्ये कबाब करून घ्यायचे. आता ही माझी करायची ट्रिक कशी, मी दोन्ही हात आता वापरत नाही कबाब करताना. एका हाताने लाडू वळल्यासारखा गोल करते आणि असं ताटावर ठेवून हलकं प्रेस करायचं. इझिली हे कबाब वळतात. अशाच प्रकारे आता सगळ्या पिठाचं, सगळ्या मिश्रणाचं मी करून घेते. कबाब आता माझे सगळे करून झालेत. मी पॅनवर थोडंसं तेल लावले, अर्धा चमचा सगळीकडे तेल पसरून घेतले आणि हे कबाब असे ठेवलेत. त्यावर आता लगेचच मी थोडेसे तेल टाकते सगळीकडे. तेल टाकायचं नसेल तर तुम्ही काजूचा तुकडा, काजूची पाकळी सुद्धा आपण यावर लावू शकतो. हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने 2-2 मिनिटं शेकून कबाब हे भाजून घ्यायचे. पटकन भाजले जातात कारण आपल्या यातलं सगळं ऑलमोस्ट साहित्य उकडलेलं आहे, शिजलेलं आहे. तर अशा प्रकारे एकदम झटपट होणारे बीटरूट कबाब तयार. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.